नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी 8 PM स्पेशल रिपोर्ट या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा एकदा पेन्शनचा मुद्दा केंद्रस्थानी येण्याची चिन्ह आहेत। कारण उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा वायदा केलाय। तर दुसरीकडे मंत्री केसरकर पेन्शन आंदोलकांच्या भेटीला गेल्यानंतर याच मुद्द्यावरून गोंधळ झाल्याचं समोर आलंय। पाहूयात। जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी अंमलात आल्याशिवाय राहायचं नाही। आमचं सरकार आल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये जुनी पेन्शन योजना आम्ही लागू करू। मुंगेरी लाल के हसीन सपने उद्धव ठाकरे बघतायत। जुन्या पेन्शन योजनेवरून राज्यातलं राजकारण पुन्हा एकदा तापलंय। मविया सरकार आल्यानंतर जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू करण्याचं वचन शिर्डीतील महाअधिवेशनात उद्धव ठाकरेंनी कर्मचाऱ्यांना दिले। दरम्यान त्यांच्या आश्वासनानंतर सत्ताधाऱ्यांनीही उद्धव ठाकरेंवर पलटवार करत जोरदार टोला लगावलाय। न्याय हक्काचा जो काही लढा तुम्ही उभा केलेला आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला वचन देतो की आपलं सरकार आल्यानंतर तुम्हाला हवी असलेली जुनी पेन्शन योजना कशी जशीच्या तशी अंमलात आल्याशिवाय राहायचं नाही। पण ही जबाबदारी हा मी शब्द दिलेला आहे, हा शब्द दिलाय, पण या शब्दाची ताकद तुम्ही आहात। त्याने 2.5 वर्षामध्ये एकदाही कॅबिनेटला गेले नाहीत, त्याच्यामुळे ते पुन्हा मुख्यमंत्री म्हणून त्यांना स्वीकारायला कोणी तयार नाही। नाहीतर त्यांचा चेहरा जाहीर झाला असता। त्याच्यामुळे त्यांनी काय बोललेलं फारसं सिरियसली घेण्याचं कारण नाही। मुळात कुठलाही ज्याला फायनान्शियल निर्णय घेतला जातो त्याला त्याच्यापासून होणारा बोजा असं व्यासपीठावर येऊन भाषण करणारे त्यांनी मुख्यमंत्री पदाची गोष्टच करता कामा नये। कारण फायनान्शियल बोजा असा असतो की त्या तारीखला तो पगार झाला पाहिजे, त्या तारीखला पेन्शनधारकाला पेन्शन मिळाली पाहिजे। असं बोलणारी लोक काय पेन्शन देणार आहे? उद्धव ठाकरेच नव्हे, मवियातील आणखीन एक महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसकडूनही जुनी पेन्शन लागू करण्याचं आश्वासन देण्यात आलंय। कॅबिनेटच्या पहिल्याच बैठकीत जुनी पेन्शन योजनेचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचं नाना पटोलेंनीही म्हटलंय। महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार आल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये जुनी पेन्शन योजना आम्ही लागू करू आणि याच्यावर आताच उद्धवजींनी सुद्धा तीच लाईन घेऊन या ठिकाणातून गेले। अटल बिहारी वाजपेयीचं सरकार जेव्हा देशात होतं त्यावेळेस पासून आपल्या या जुन्या पेन्शनच्या योजनेला खोडा लावण्याचं काम त्या काळात झालं। ज्या ज्या राज्यामध्ये काँग्रेसचं सरकार आहे त्या राज्यामध्ये पहिल्याच कॅबिनेटमध्ये काँग्रेस पक्षाने निर्णय घेऊन पेन्शन चालू केली। विरोधी पक्ष त्या ठिकाणी भयभीत झालेला आहे। ज्या पद्धतीनं महायुती सरकारला जनतेचा प्रतिसाद मिळतोय त्याच्यामुळे जनमानस पूर्णपणे बदललंय आणि त्याच्यामुळे आता ते संभ्रमित झालेत, भयभीत झालेत आणि त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची गोष्ट आम्ही अजेंड्यात आणू हे येणाऱ्या काळात ते सांगताना आपल्याला दिसतील। सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंत्री दीपक केसरकरांनी देखील शिर्डीत जुनी पेन्शनसाठी सुरू असलेल्या आंदोलनस्थळी भेट दिली। दरम्यान जुनी पेन्शन एवढीच पेन्शन नव्या पेन्शनमध्ये मिळणार असल्याचं केसरकर म्हणाले। दरम्यान त्यांच्या या वक्तव्यानंतर कर्मचाऱ्यांनी एकच गोंधळ घातला। तुम्ही मनामध्ये कुठलीही शंका असेल तर ती काढून टाका। जेवढी पेन्शन जुन्या पेन्शन योजनेमध्ये मिळत होती तेवढीच नवीन पेन्शन योजनेमध्ये मिळेल याचे मी तुम्हाला हे करतो। आणि त्या संदर्भात शांत राहावं, साहेब आपली भूमिका मांडत आहेत। तुम्हाला हे बघा, प्रत्येकाचे अधिकार असतात। तुम्ही तुमचे अधिकार तुम्ही वापरू शकता आणि ज्यावेळेला तुम्ही बघितलं की राजस्थानची काय स्थिती झाली त्याच्यानंतर तुम्हाला कळेल की वेळेवर पगार मिळणं, वेळेवर पेन्शन मिळण्याला किती महत्त्व असतं। जर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन दिली नाही तर मताच्या रूपाने आम्ही आमचा असंतोष या शासनाला दाखवून देऊ। त्यामुळे आपल्या वतीने मी या शासन करताना सत्ताधाऱ्यांना नम्रपणे सांगू इच्छितो की तुम्ही कर्मचाऱ्यांच्या भावनांशी खेळू नका। जर सत्तेमध्ये राहायचं असेल, सत्तेमध्ये यायचं असेल तर कर्मचाऱ्यांच्या या रास्त मागणीचा तुम्ही विचार केला पाहिजे। अन्यथा कर्मचारी शासनाला आणि प्रत्येक पक्षाला आपली जागा निश्चितपणे दाखवणार आहे। दरम्यान जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी का जोर धरते? तसंच जुन्या आणि नव्या पेन्शन योजनेत काय फरक आहे पाहूया।
OPS म्हणजे ओल्ड पेन्शन स्कीम. ओल्ड पेन्शन स्कीममध्ये कर्मचाऱ्यांना एक ठराविक रक्कम पेन्शन म्हणून मिळत होती. त्यात कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेतनाच्या 50% रक्कम पेन्शन म्हणून मिळण्याची तरतूद होती. निश्चित पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांना त्यात काही योगदान देणं बंधनकारक नव्हतं. कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्याला ती पेन्शन सुरू राहत होती. सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे पेन्शनरांना महागाई भत्ता आणि DA मधील वाढ मिळत होती. जुन्या योजनेत रिटायरमेंटनंतर त्या कर्मचाऱ्याच्या मेडिकल बिलांच्या रिएम्बर्समेंटची सोय होती. त्याशिवाय कर्मचाऱ्यांना 20 लाख रुपयांपर्यंत ग्रॅच्युटी रक्कमही दिली जात होती. त्यामुळे जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी कर्मचाऱ्यांची आहे. NPS म्हणजे न्यू पेन्शन स्कीम. सरकारमध्ये जुनी पेन्शन योजना रद्द करून 2004 मध्ये नवी पेन्शन योजना आणली. ही योजना सरकारी आणि खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी आहे. NPS मध्ये कर्मचारी निवृत्त झाल्यावर आपल्या बचतीचा एक भाग काढू शकतो. त्यानंतर उर्वरित रकमेवर त्याला निवृत्ती वेतन घेता येतं. त्याला शेवटच्या पगाराची 35% रक्कम पेन्शन म्हणून मिळू शकते. NPS मधील पैसा सरकार शेअर बाजार, सरकारी बॉन्ड्स आणि विविध कंपन्यांच्या बॉन्ड्समध्ये लावतो. दरम्यान जुनी पेन्शन योजना कोणकोणत्या राज्यात पुन्हा लागू करण्यात आली त्यावर एक नजर टाकूया. हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान, झारखंड, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्यात आली आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासाठी विविध संघटना आक्रमक झाल्या आहेत. दरम्यान शिर्डीत जात उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर जुनी पेन्शन लागू करण्याचं वचन दिले. त्यामुळे आगामी विधानसभेत जनतेचा कौल कुणाला मिळणार आणि जुन्या पेन्शनचा निर्णय मार्गी लागणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.